कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा थांबा ना, सोडा ना त्याला, दादा सोडा ना त्याला, प्रीतम प्रीतम दादा सोडा ना त्याला, दादा दादा सोडा ना त्याला, दादा सोडा ना, प्रीतम प्रीतम प्रीतम। आदित्य दादा, प्रिया प्रिया काय झालं? प्रीतम प्रीतम कुठे आहे? कुठे आहे प्रीतम? प्रीतमला गुंडे घेऊन गेला, कुठे? त्याला वाचलं, त्याला जीवे मारण्याची धमकी दिली। आदित्य दादा प्लीज प्रिया मॅडम शांत व्हा तुम्ही, शांत व्हा तुम्ही। हॅलो आदित्य, काय रे तू आणि पारू असे गाई गाई कुठे निघून गेला? आई प्रीतमला किडनॅप केला। काय? हो, तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे। आदित्य प्रिया कुठे? आहे माझ्यासोबत आहे। हे बघ, प्रियाला घेऊन आत्ताच्या आत्ता घरी ये। प्रिया, तू बस गाडीत, गाडीत बस त्यावेळेस। या गाडीत बस। तुम्ही गाडीत बसा या। काय झालं? प्रीतमला कोणीतरी किडनॅप केलंय। काय काय? हो, मोहन आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर। हो हो हो। शांत हो प्रिया, प्रिया प्लीज काळजी नको करू। बस बस, शांत हो प्रिया। सावित्री पाणी घेऊन ये। सावकाश। मॅडम, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेत आमच्या। प्लीज मला द्या। इन्स्पेक्टर, यातला एकही गुंड वाचता कामा नये। ते सगळे मला माझ्या समोर हवेत आणि पुढच्या 24 तासात प्रीतम इथे आमच्या घरात हवाय मला। ठीक आहे मॅडम, चला रे। प्रिया 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 प्लीज रडू नकोस। हे बघ, प्रीतमला काहीही होणार नाही। मी माझे सगळे सोर्सेस लावले त्या कामासाठी। प्रीतम आपल्याला लवकरात लवकर सापडेल, ओके? आय प्रॉमिस। प्लीज नको राहूस। काही वेळच का गं गोंधळ मुली? दुसऱ्याच्या रूम मध्ये येताना नॉक करून यायचं असतं एवढं पण माहिती नाही का? एवढी पण अक्कल नाहीये? नॉक केलं नाहीस? घाबरले ना मी? घाबरलात? अरे वा, तुम्ही मला घाबरलात, चांगलंच आहे की। नाही नाही, तुम्ही मला घाबरायलाच पाहिजे। तसं बी ज्याच्या मनी वसे चोर त्याच्या जीवालाच लागे घोर, असं म्हणून गेलंय कोणीतरी, नाही का? आता अनुष्का मॅडम, तुम्ही मला घाबरलात म्हणल्यावर घाबरण्यासारखं काहीतरी नक्की केलं असणार, नाही का? काय म्हणायचं तुला? स्पष्ट बोल, मला असं फिरून फिरून बोललेलं कळत नाही, कळलं? ठीक आहे, स्पष्टच विचारते। प्रीतम सर कुठे आहेत? आता प्रीतम कुठे असणार आहे मला काय माहिती? त्याला त्या गुंडाने उचलून नेलंय ना? मला काय विचारतेस? हो, एक मिनिट, म्हणजे
तुला असं वाटतंय का की ह्या सगळ्यात माझा हात आहे? ऐक ना ए पारू, प्लीज प्लीज विसरू नकोस मी अनुष्का आहे. कोण? अनुष्का. मी गोष्टींना डिरेक्ट करते. अशा फांद्याबिंद्यांवरती वार करत बसत नाही मी, मुळावर वार करते. आणि उचलायचं असतं ना तर अहिल्याला उचललं असतं, प्रीतमला नाही. त्यामुळे मी हे सगळं केलं नाही याची तू खात्री बाळग आणि सतत एक प्रश्न विचारत जाऊ नकोस. आणि हो, तसे यांचे मार्केटमध्ये रिलेशन खूप चांगले आहेत ना. ठीकभर शत्रू करून ठेवले. हा, मागच्या वेळेस एका पॉलिटिशियनला जेलमध्ये अडकवलं होतं त्यांनी. मे बी त्याने केलं असेल हे सगळं, हू नोज. अनुष्का मॅडम, या सौंद्यामध्ये तुमचा हात नसेल तर ठीकच आहे, पण उद्या जर का मला कळलं की या सौंद्यामध्ये तुम्हीच आहात तर मला नाही माहिती मी तुमचं काय करीन. बापरे, या घरची ईट आणि ईट महत्वाची आहे माझ्यासाठी. आणि प्रीतम सर तर माणूस आहेत, माझे चांगले मित्र आहेत ते. त्यामुळे तुम्ही त्यांच्यापासून लांबच राहा आणि हेच चांगलं राहील तुमच्यासाठी. चल जा. जाणारच आहे, पण तुम्ही या घरात ना. हे जाग, घरातली नोकरच चहा घेऊन ये जा. घरात अजून मी नोकर आहेत, त्यांना सांगा. हा, सगळ्यात आधी हिचा बंदोबस्त करायला. प्रिया, नको काळजी करूस. हे बघ, आम्ही प्रीतमसाठी सगळं काही करणार आहोत, तू नको काळजी करू. सगळं आई, ते गुंड प्रीतमला खूप मारत होते हो. काहीच चूक नव्हती त्यांची. ते गुंड माझी छेड काढत होते म्हणून प्रीतम फक्त त्यांना अडवायला गेले, तर त्यांनी सरळ प्रीतमला मारायला सुरुवात केली. तिकडे खूप लोक होते, मी सगळ्यांना विनवण्या केल्या पण कोणीच वाचवलं नाही. खूप मारत होते हो त्यांना. मला खूप भीती वाटते. प्रीतम कसं असते मी प्रिया, ते निमित्त होतं फक्त. हे बघ, त्यांचा आधीपासून काहीतरी प्लॅन असणार आहे, पण तो काळजी करू नकोस, आधी हँडल करू सगळं. आणि प्रिया, किर्लोस्करांनी अशा अनेक संकटांचा सामना केलाय. तुला भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण तू काळजी करू नकोस. आम्ही आहोत सगळे. मोहन काका आहो, ते प्रीतमला मारून टाकण्याची धमकी देत होते. सरळ बॉडी पाठवते म्हणाले. मला खूप भीती वाटते हो. ते प्रीतमला काही करणार नाहीत ना. डायरेक्ट बॉडी पाठवणार म्हणाले, म्हणजे आपल्या प्रीतमला मारून टाकणार का? तू आत्ताच्या आत्ता ह्या खोलीतनं बाहेर जा. तुमच्या बाहेर मी काय केलं होता? तू काहीच केलं नाहीयेस आणि काही करूही नकोस. फक्त या खोलीतून बाहेर जा आत्ता. प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.